नमस्कार मंडळी. तर आहे दुपारची वेळ, वाजलेले आहेत बरोबर 4. आणि आता काल तर खूप पाऊस होता, आज तर थोडा ऊन पडला आहे. कपडे पण बहुतेक माझे सुकले, अर्धे मी घडी केले, अर्धे आहेत. आणि असं झालं की कपडे पण थोडे लेट मी धुतले, त्याच्यामुळे ऋतुजाला सुट्टी पडल्यापासून थोडे कपडे सुकवायला धुवायला लईच उशीर होतो. तर पहिले ऋतुजा स्कूलला जायचे तर माझे कपडे लवकर व्हायचे, तर मग लवकरच कपडे माझ्या घड्या पण व्हायचे 4पर्यंत. तर आता 1 ते 1:30 वाजता मला कपडे सुकवायला आरामात कामं होतात. तर गावावरून आल्यापासून आम्हाला शूट पण नाही करायला मिळत. आता झाले आम्हाला 2 ते 3 दिवस. आणि आज आम्ही चाललो आहोत, ऋतुजाची आत्तू आहे, ऋतुजाची आत्तू, मामा आणि ऋतुजाची दीदी, आम्ही सगळे चाललो आहोत इथे ताईच्या गावाला. म्हणजे माझी नणंद आणि ऋतुजाची आत्तू त्यांच्या गावाला सुद्धा, आणि आम्हाला कुठे त्या फिरायला नेणार आहेत. म्हणजे आम्ही सगळे जाणार होतो. ऋतुजाच्या पप्पांना बोललेले त्या की तुम्ही पण चला, तर ते नाही बोलले. तर गावावरून आमच्या मम्मी, ऋतुजाची आजी, त्यांना बोलले की तुम्ही चला. मग तर पप्पांना तर नाही वेळ, कारण की घरामध्ये म्हशी वगैरे आहेत, तर पप्पांना नाही जमत. तर मम्मी बोलली ठीक आहे मम्मी येतो. मेन म्हणजे झालेला मम्मींचा त्यांचंच जायचं प्लॅन, पण मम्मी बोलतात तू पण चल, म्हणून मग मी तयारी केली. म्हटलं जाऊ दे मम्मी एवढ्या बोलतायत चल चल, तर हे बोलत आहेत तू जा. तर आताच आमची पॅकिंग वगैरे झाली आहे. आता आम्ही 5 वाजता इथून पनवेलला जाणार आहोत, मी आणि ऋतुजा. आणि तिथून नंतर मग ताई आम्हाला डायरेक्ट भायखळ्यावरून, मुंबई सेंटरवरून ताई आम्हाला डायरेक्ट पनवेलला भेटणार. ताई येणार आहेत गाडी घेऊन, आणि आम्ही गाडी केली आहे प्रायव्हेट आमची, आमच्यासोबतच आहे ती गाडी. तर बघूया आता कसं प्रवास होतो आहे, तो तुम्हाला आम्ही दाखवूच कसं जायचं कसं नाही ते तुम्हाला नक्की शेअर करते. चला बघते. तर आता आम्ही निघालेलो आहोत. ऋतुजाच्या पप्पा आले होते, त्याने आम्हाला ओला करून दिला रिक्षा, त्याच्यामध्ये बसलो आणि आता आम्ही चाललो. अच्चूने फोन केला होता तिकडून आम्ही निघालो म्हणून. ताई पण निघाले तिकडे. ऋतुजा मनच नाही, गावावर आलो आणि लगेच जायला कंटाळा आला आहे. बिलकुल पण मन नाही आहे जायला. मम्मीमध्ये मी जायला निघाली नाही तर गेली नसती. मम्मी बोलतात तू चल चल, म्हणून मी निघाली जायला. बिलकुल पण मन नाही जायला. गावचा कलर पण अजून गेला नाही आमचा. शॉपिंग केली नाही त्याचं पण. शॉपिंग तर म्हणू दे, मनच नाही जायला अजिबात. कंटाळा आला काय नाही, कधी नाही असं मन होईल. पप्पा असले की बरं वाटतं. तर चला भेटूया थोड्याच वेळानंतर पनवेलला गेल्यानंतर. नाहीतर काय, किती भारी वाटतो बघायला बघ. मस्त आहे. आता बाहेर आलो. अगं व्हिडिओ काढले नाही आणि मुलं आम्ही जेवायला गेलो. काय आहे तू माझे काढले बिर्याणी काढले. तो अगं आम्ही ट्रेनने जातो, आम्ही कधीच येत नाही. ते प्रश्नात पडले ते कशाला येतात. केवढा बोगदा आहे बा मोठा तुला. ट्रेनने तुला लगेच सांगतील ते, इकडनं काय समजत नाही. पहिल्यांदा आम्ही पण गाडीने आलो.
सिटीचं एवढं काही समजत नाही ग. डोंगर अख्खा कसे रस्ते काढलेत बघा. केवढा येतो बघ. टेक्नॉलॉजी तुझ्या काय बोलतात डोंगर कोण खोदतं? हवा हे करायला इंजिनियर्स. आतमध्ये हे होतं, हवा कमी आहे ना, ऑक्सिजन कमी आहे आतमध्ये. व्हेंटिलेशन ऑक्सिजन कमी आहे आतमध्ये. लावलेत ते. केवढा येतो बघ. लाईन नव्हती, आता इथे लाईन लागली आहे ओरसला. एवढे मुंबईपर्यंत हे पण लाईन नव्हती. अबे पनवत त्याला बसवायला कुठे? धावत येईल तर धावत यायला सांग. जॉब फायनली आम्ही आता पोचलेलो आहोत मालवणला. बघा, तर हा आमचा हॉटेल आहे जिथे आम्ही बुक केलेला आहे. बघा हा हॉटेल आहे, माझ्या पाठीमागचा आहे. सगळे आतमध्ये गेले, काही बाकी अजून जायचे आतमध्ये. ताई हॅलो. ते बघा, हे एक रूम आहे. पहिले आंघोळीच करूया, आंघोळीच करूया. इकडे किचन आहे. हो, चला ब्रश करून घेऊया. इकडे गॅलरी आहे. इकडे अजून एक बेडरूम आहे. तर आता आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत. आंघोळ्या वगैरे केल्या आणि तुम्हाला दाखवणार मी नंतर. आम्ही हॉटेलमध्ये रूम कसा बुक केला आहे तो सगळं आहे. हॉल, किचन, बेडरूम सगळं बुक केलेलं आहे पूर्ण आम्ही. आणि खाली हॉटेल आहे. जेवणाची सोय सगळी खाली आहे. आपल्याला वरती मागवायचं असलं तर मागू शकतो. आणि इकडचा नजारा तर बघा काय आहे. तुम्हाला बॅक कॅमेरा करून मी दाखवते. जर आपल्या टाकण्यावर मारून सॅम्पल पाहिजे फोन केला. हो, कोणाला पण फोन लागते आज माझ्या फोनवर. आणि तो माणूस तो काय इकडे बोलतो, आम्ही आता रेडी झालेलो आहोत. आम्ही जाणार आता मंदिरमध्ये. हॅलो हॅलो गुड नाईट. हॅलो हॅलो हॅलो. कुठे चाललो तर आता? आता देवदर्शनाला. आज ऋतू खूप शांत आहे. एकदम काळोख येते, पाठचा उजेड येतो त्याच्यामुळे बरोबर दिसत. ऍक्च्युली ते हे उजेड नाही, विंडो बंद आहे ना. जाऊ दे पुढे. मला हेच नाही कळत तिथून कुठून टर्न घेतात. लक्षात. आता आम्ही चाललो फोटोशूटला. कुठे फोटोशूटला नेतात ते. केसाचं काय होतं बघा, गाडीमध्ये पूर्ण केस खराब. असं काय नाव आहे? हडी ना गाव. हडी ना रे. हडी ना बीच. हडी का बीच? हडी मालवण. बाबू लामो. मालवण. युट्यूबला लागलं ना सगळं माझी हडी काय. हां, इथे शूट झालं ना.
एक दोन चार चार आहे मॅडम हा एक आतमध्ये करायचा नाही चार आहे मॅडम दोन मुक्ता देवीचं मंदिर करायचं. वाढू काय वाढत आहे तुम्ही तिला पण नाही जमत. दत्तू दत्तू सगळ्यातलं बाजूला घे थोडं थोडं. अच्छा तू लिशी हॉटेलमधून निघालोय आणि मी पाठी बसले आतू सोबत. एकच आहे पॅकेट. अरे तिला दे दादाला दे. मग तिघांनी तुला तीन घ्या नको. आतूला नको तिघांनी. हा ठीक आहे. एक मिनिट. माझं कुठे गेलं डोकं? चष्मा कुठे आहे तुझा? मम्मीच्या डोक्यावर. बोलते तुला तुम्ही तिघं बारीक आहात, जागा भरपूर आहेत, चौघं पण बारीक आहात. परत तू मोठी आहे ना म्हणून सांगत होतो मला. आम्ही दोघी बारक्या आहोत, कशाला बारीक? सरळ कॅक्टस झाली. कितीतरी सगळ्यांनी. मी पण शॉक झाली हो.